जो आपला पौष्टिक आहार असतो ताटभर, तो जर तुम्हाला 1 ग्रॅममध्ये मिळाला तर काय होईल? स्पिरुलिना हे सुद्धा एक खाण्यायोग्य शेवाळ आहे, ज्याची शास्त्रीय पद्धतीने शेती केली जाते. कुणी कुणी हे कंझ्युम करायला पाहिजे? कोणाकोणासाठी हे चांगलं आहे? गेल्या 40 वर्षापासून नासातर्फे याचा वापर स्पेस फूड म्हणून केला जातो. आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषित मुलांना स्पिरुलिना दिलं जातं. म्हणजे आपल्याला उत्तम खाणं मिळतंय, हीच मुळात एक फार मोठी मिथ आहे. पण मग मी आजपासून गोळी घ्यायला लागलो तर कधी मला परिणाम दिसला? तो साधारण 60 ग्रॅम पालक खाल्ल्यानंतर जेवढं आयर्न मिळेल तेवढं ते त्या 2 कॅप्सूलमधून रोज मिळतं. ह्याची कॉस्टिंग काय असतं? कारण बऱ्याच असं होतं की परवडतं का? मग खिशाला परवडणार पण असतं. तुम्हीच बघा ना MRP किती. अनेक ऑलिम्पिक खेळाडू रेग्युलर डाएटमध्ये स्पिरुलिना घेतात. आपल्याकडे सुद्धा विराट कोहली रेग्युलर घेतो. एवढं 12-13 पर्यंत मॅजिकल आहे. मॅजिक नाही, निसर्गाचा चमत्कार आहे हा. हे कम्प्लिटली नॅचरल आहे, पूर्णपणे शाकाहारी आहे आणि सेफ आहे.